तर आज आम्ही केलं होतं रूमचं डीप क्लिनिंग, लिव्हिंग रूम सुद्धा तुम्ही म्हणू शकताय. तर इथे सगळा जो पसारा आहे तो एका बादलीमध्ये मी भरून ठेवते. लोटकी वगैरे तुम्हाला दिसत असतील संक्रांतीच्या वेळेला उपयोगी पडतात. इथे विम जेल आहे, साबण वगैरे. या कपाटामध्ये गौरी गणपतीचे मुखवटे आणि इतर सगळ्या गोष्टी म्हणजे धूप, अगरबत्ती, माचीस, पवते वगैरे या सगळ्या गोष्टी, कापूर, साबण, विम लिक्विड वगैरे आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, निरमा वगैरे, तर या कपाटामध्ये मी ठेवतो. आणि मी गेल्या 2 ब्लॉगमध्ये सुद्धा म्हटलं होतं आमची यात्रा जवळ येते, तर क्लिनिंगसाठी आम्ही काढलं होतं आणि या रूमची डीप क्लिनिंग करायची होती. तर इथे जो सगळा पसारा होता या कपाटामधला मी काढला. झाडून घेतलं हे कपाट. कारण दुसऱ्या दिवशी आणि निलेश झाडून धूळ वगैरे पुसून काढायचंच होतं. आता हे जे कपाट आहे या कपाटामधला सुद्धा सगळा पसारा जो आहे तो काढायचा आहे. आणि खूप जास्त म्हणजे हे कपाट करून घेतलं म्हणून बरं झालं, नाही तर पसारा इतका दिसत होता. याला फक्त दरवाजाने फ्रेम करून घेतले. पण पसारा इतका दिसत होता की मी तुम्हाला काय सांगू. माझ्या आधीच्या जुन्या ब्लॉगमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वीचे तुम्हाला दिसत असेल, तुम्ही बघू शकताय. आणि आधीपासून ब्लॉग जर बघत असाल माझे तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. तर गेल्या वर्षी आमच्या यात्रेच्या पिरियडमध्येच आम्ही हे सगळं जे करून घेतलं होतं. म्हणजे पुट्टी, गिलावा, फरशी वगैरे, हे कपाट वगैरे जे काय आहे ते सगळं करून घेतलं होतं. कलर करून घेतला होता. आणि हे जे कपाटाला वरती तुम्हाला जो पेपर दिसतोय अधेसिव्ह, सेल्फ पेपर, म्हणजे तो आपण स्वतः लावायचा. तर याचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तुम्ही अपलोड केलेला आहे चॅनलवरती. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनला देईन किंवा आय बटन वरती मी तो व्हिडिओ जो आहे तो लावून देईन. तुम्ही नक्की म्हणजे चेकआउट करा. तर इथे जो सगळा पसारा आहे मी खाली काढून घेतलेला आहे. माझ्या साड्या वगैरे ज्या काय आहेत त्या पोत्यामध्ये भरल्या. जे काही साहित्य आहे ते बऱ्यापैकी सगळं भरून घेतलं. आता इथे मी त्या बॅगमध्ये काचेचे काही ग्लास, डिशेस वगैरे आहेत तर त्या बॅगमध्ये ठेवून घेतल्या. थोडंफार आर्टिफिशियल सामान सुद्धा होतं जे सजावटीचं आहे ते. अजून लावायला वेळच नाही मिळाला. गेल्या वर्षी मागवलं होतं. आता बघेन यावर्षी लावून घेईन. आणि जो सगळा पसारा आहे तो सगळा मला किचनमध्ये ट्रान्सफर करायचा होता. तर इथे माझ्या पाठोपाठ कोको सुद्धा तुम्ही बघू शकता. मी आत गेल्यानंतर माझ्यासोबत येतो, मी बाहेर आल्यानंतर माझ्यासोबत बाहेर येतो. तर कोको हे बघा आत आलं. आणि हा जो सगळा पसारा आहे डायनिंग टेबलवरती जितका बसेल आणि डायनिंग टेबलच्या खाली सुद्धा जितका बसेल तितका मी सगळा ठेवून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता. आणि प्रत्येक एक गोष्ट व्यवस्थित ठेवावी लागते. ज्यावेळेला पसारा लावायची वेळ येते तेव्हा कुठे काय ठेवले काही सापडत नाही अजिबात. तर आज आमचं ठरलं होतं की ही जी रूम आहे, हॉल आहे, त्याचं जे डीप क्लिनिंग आहे ते करायचं. पण आदल्या दिवशी म्हणजे हे आम्ही केलं मंडेला, तर संडेला मला निलेशला सांगितलं होतं की हा जो सगळा पसारा आहे तो लावून घे, काढून घे आणि किचनमध्ये ट्रान्सफर करून ठेव. आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी लवकर उठून आपल्याला ज्या किचन वगैरे सॉरी जो हॉल आहे ते झाडायला बरं पडेल. म्हणजे पटपट कामं आवरतील आणि वेळेच्या आधी सुद्धा पूर्ण होईल. तर असं झालं. त्यामुळे सगळा जो पसारा आहे तो मी किचनमध्ये ट्रान्सफर करून घेत होते आणि एकटीनेच घेत होते. आणि त्यात हे शूट घ्यायचं, अरे देवा. म्हणजे ह्या अँगलने घ्यायचं, त्या अँगलने, आणि कट करून करून लिटरली म्हणजे 4 ते 5 तासांचा व्हिडिओ झाला होता. मी कट करून करून फास्ट फॉरवर्ड करून करून शेवटी 15-45 वरती आणून टेकवलेला आहे. कारण फार मोठा सुद्धा व्हिडिओ असेल ना तर ऑडियन्स बोर होते, त्यांना नाही बघवत. त्यामुळे मग कट करून करून मी 15 मिनिटांवरती हा जो व्हिडिओ आहे तो आणलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर इथे माझा पसारा ट्रान्सफर करून झाल्यानंतर जे आर्टिफिशियल सामान होतं ते या पद्धतीने रात्रीच मी भिजत ठेवलं होतं निरम्याच्या पाण्यामध्ये, तुम्ही बघू शकताय. आणि पटकन ते निघलं. फक्त थोडंसं ब्रशने चोळावं लागलं, नाही तर सगळं काही निघलं. आणि स्वच्छ अगदी लखलखीत नवीन आणल्यासारखं ते निघलं. आणि फक्त निरम्याचं पाणी मी यूज केलं होतं. निरमा घातला होता आणि रात्रभर भिजत ठेवलं होतं. तुम्ही क्लिनिक प्लस जो शॅम्पू आहे तो सुद्धा यूज करू शकता. त्याने वास सुद्धा चांगला येतो आणि वस्तू ज्या आहेत त्या चांगल्या सुद्धा निघतात.
तर इथे हे सगळं जे आहे ते मी धुवून घेतलं होतं आणि धुवून मला सुकवायचं होतं, त्यामुळे बाहेर जी फरशी आहे त्यावरती मी सुकत घातलं होतं आणि तुम्ही बघू शकता अगदी चकाचक सगळं निघलेलं होतं. हे जे आहेत काचेचे आर्टिफिशियल वास आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता, पण त्याचा थोडंसं जे वरचं कलर होता म्हणजे पाकळ्यांचा, जो फुलांच्या पाकळ्यांचा लाल पिवळा वगैरे तो निघून गेला. रात्रभर भिजत घातल्यामुळे असं झालं, थोडंसं निघून गेला आणि तुम्ही बघू शकताय मस्त चकचकीत असं सगळं काही निघालं होतं. म्हणजे धूळ जी आहे ती अजिबात काही सुद्धा नव्हती आणि मी थोडंफार ब्रशने सुद्धा याला घासून घेतलं होतं, कारण चुकून कुठे काही धुळीचं एखाद दुसरं हे जर शिल्लक असेल तर ते निघून जाईल यासाठी, आणि ते उन्हामध्ये ठेवून दिलं होतं. आणि इथे तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकताय 5:22 झालेले आहेत, म्हणजे 5:30ला जवळजवळ मी उठलो होतो, कारण आम्हाला सगळं आवरून निलेशला पुन्हा कामावरती आणि जायचं होतं. आज सोमवार असून सुद्धा त्यांना सुट्टी नव्हती, कारण जी महत्वाची कामं आहेत ती करून द्यावीच लागतात, त्यामुळे 5:30ला मी त्यांना उठवलं. जो काही झाडून काढण्याचा कॉस्ट्युम होता तो आम्ही परिधान केला आणि त्या हंतरुण वगैरे काढायला घेतलं. लकी काय उठत नव्हती हंतरुणावरून, लकीला कसं बसं उठवलं आणि हंतरुण वगैरे सगळं काढून जे आहे ते पुन्हा किचनमध्ये ठेवलं, कारण कपाटामध्ये ठेवायला ही रूम झाडायची आहे, त्याचं डीप क्लिनिंग करायचं आहे, त्यामुळे हे जे काही सगळं आहे ते पुन्हा किचनमध्ये मला ठेवावं लागलं. तर इथे डायनिंग टेबलच्या खुर्चीवरती जो काही पसारा आहे, जे काही हंतरुण आहे ते मी इथे ठेवलेलं आहे. आता त्यानंतर जे काही उशा वगैरे होते त्या मी काढून घेतल्या, म्हणजे त्याचे जे कव्हर होते ते क्लीन करण्यासाठी धुण्यासाठी काढून घेतले, कारण आता सगळंच क्लीन करायचं आहे तर तेही क्लीन होऊ दे. आणि जे मोठं हंतरुण आहे फक्त ब्लँकेट आणि एक दुपटा असतो ते आम्ही बाहेर धुवायला देतो, कारण इथे खूप जास्त म्हणजे प्रॉब्लेम येतो धुण्याचा. आणि वॉशिंग मशीन असतं तर मी ऑफकोर्स त्यामध्ये सुद्धा धुतलं असतं, पण नाही, त्यामुळे मग आम्ही ते दरवेळेला बाहेर धुवायला देतो, म्हणजे जे पर्यटक असतात ना त्यांच्याकडे धुवायला देतो. आता इथे जी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे ती काढून व्यवस्थित सेफ ठिकाणी ठेवली आणि इथे निलेशला चहा हवा होता. थोडंफार यांनी झाडून घेतल्यानंतर यांना मी चहा दिला. मी माझी अंघोळ वगैरे सगळी करून घेतली, कारण मला जेवण वगैरे आवरायचं होतं. निलेश बोलले माझं मी झाडून काढतो, तू तुझं जेवण वगैरे सगळं आवरून घे, कारण नंतर तुला पसारा लावावा लागणार. यासाठी मी माझं जे जेवण वगैरे होतं ते आवरण्यासाठी माझी गडबड चालली होती. तर इथे निलेशला चहा ठेवून झाल्यानंतर मी माझ्यासाठी कॉफी सुद्धा ठेवली आणि ते जाड्याची गडबड बघा, ह्यांचं म्हणजे जाड्या आणि कोक्या ह्यांना काय म्हणजे वरती यायला आवडतं काय माहिती, किचन कट्ट्यावरतीच असतात. इथे माझी कॉफी बनवून तयार आहे. आता कॉफी थोडीशी थंड होण्यासाठी मी ठेवली आणि किचन ओटा जो आहे नेहमीप्रमाणे क्लीन करून घेतला, सगळ्यांनाच माहिती. तर आपण काही चिरत वगैरे असो तर चुकून काही एखाद दुसरा आता माझी मांजरं वगैरे असतात त्यांचा केस वगैरे असतो, तर तो एकदा दोनदा किचन कट्टा जो आहे तो व्यवस्थित मी क्लीन करून घेते, म्हणजे कसं बरं होतं. त्यानंतर किचन ओटा जो आहे तो क्लीन करून घेतलेला आहे आणि आज मला बनवायचं होतं, भरलेलं वांग बनवायचं होतं. त्यासाठी मी इथे कढई घेतली, कढई तापत ठेवली, वांगी जी आहेत ती व्यवस्थित धुवून अशी घेतलेली आहेत आणि आदल्या दिवशी रात्री जो भरलेल्या वांग्यांचा मसाला होता तो मी करून ठेवला होता फ्रीजला, कारण आज सकाळी खूप जास्त गडबड होणार हे मला माहिती होतं. आणि जेवण म्हणजे सगळं काम करून पुन्हा आणि जेवण बनवायचा इतका खूप जास्त कंटाळा येतो, त्यामुळे दर वेळेला आम्ही हेच करतो की आधी जेवण करून मग काय जे काही डीप क्लिनिंग आहे ते करायला घेतो. आणि आज माहिती नाही इतकं धुकं पडलं होतं, म्हणजे 8:30-9 पर्यंत धुकं होतं आणि दाटसर धुकं होतं, पुढचं काहीही दिसत नव्हतं. तुम्ही बघू शकताय इतकं दाटसर धुकं पडलं होतं. इतक्या उन्हाळ्यामध्ये धुकं पडणं खरंच म्हणजे हे जे आहे ते क्लायमेट चेंज ह्याला म्हणतात ऍक्च्युली. आणि यावरती सुद्धा मी म्हणजे इन डिटेल व्हिडिओ नक्की बनवेन. तर इथे तुम्ही धुकं सुद्धा बघू शकताय. आता थोडा थोडा उजेड यायला लागलेला होता आणि 5:30ला आम्ही उठल्यानंतर अजिबात काहीही धुकं वगैरे काही नव्हतं. स्पष्ट समोरचं जे काय आहे ते दिसत होतं चंद्राच्या ह्याच्यामध्ये उजेडामध्ये. आणि जसं जसं उजेड यायला लागला तसं तसं धुकं वाढतच चाललं होतं. तुम्ही खिडकीतून बघू शकताय इतकं धुकं म्हणजे होतं की पुढचं काहीही दिसत नव्हतं. तर इथे हा जो दिलेला पोतेरा आहे लकीने, डाकूने
आणि माझी 2 मांजरं जाड्या आणि कोकोणी, तर इथे निलेश तेच क्लीन करून घेत होते. आणि व्यवस्थित सगळी रूम जी आहे ती क्लीन करून घेतलेली होती निलेशने. आधी व्यवस्थित झाडून वगैरे घेतली, त्यानंतर निरम्याचं पाणी त्यांनीच केलं. सगळं पाणी जे आहे ते आतमध्ये ओढून घेतलं, कारण पाठीमागे परड्यामध्ये पाणी सिंटेक्स सारखी भरलेली होती. तर ती त्यामधलं 2-3 बादल्या ज्या आहेत त्या लागलं ते निलेशने आणून ठेवल्या आणि त्यांनी धुवायला सुरुवात केली. माझं जेवण अजून होतच होतं, कारण जेवणाला तुम्हाला माहितीये वेळ लागतो आणि सगळं जेवण करायचं म्हटल्यानंतर ऑफकोर्स वेळ लागतो. भाजी, आमटी, राईस आणि चपाती सोबत ठेचा वगैरे जर काही करायचं असेल तर तो आणि म्हणजे वेळ लागतोच. तरी ते निलेशने सगळं काही व्यवस्थित क्लीन करून घेतलं होतं. आणि इथे तुम्ही बघू शकताय भरलेलं वांग जे आहे ते मी बनवलं होतं. चपाती इकडे माझी करून झालेली होती. सोबत होतं जे आपले ड्रमस्टिक असतात ना, काय म्हणतात त्याला, शेवग्याच्या शेंगा. तर त्याची आमटी मी आदल्या दिवशी केली होती आणि दुसऱ्या दिवशी वरण, आणि त्यामध्ये वरणामध्ये सुद्धा मी शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत त्या घातल्या होत्या. छान झालं होतं वरण. आणि राईस सुद्धा मी केलेला होता. तर इथे अशा पद्धतीने माझं जे सगळं जेवण होतं ते तयार होतं. ठेचा सुद्धा करायचा होता, पण गडबडीत विसरून गेले मी, त्यामुळे ठेचा काही नाही करता आला. तर आता इथे तुम्ही बघू शकताय व्हॉइस ओव्हर करून करून मला खरंच दम भरला. तर या पद्धतीने आम्ही पाणी भरतो. आता जर काही कॉटनचा कपडा वगैरे असेल, आता हा माझा जुना ड्रेस आहे तर तोच निलेशने घेतलेला आहे. आणि मी सुद्धा जुना ड्रेस जो आहे तो घेतलेला होता पाणी काढण्यासाठी, कारण अशा पद्धतीने पाणी जे आहे ते पटपट निघतं. आणि पाणी काढण्यासाठी इकडेही घालवू शकत नव्हतं आणि तिकडेही घालवू शकत नव्हतो, कारण किचनमध्ये गेलं तर गादीमध्ये पाणी जाणार होतं. आणि बाहेर काढायचं म्हटलं तर तिथे सुद्धा अवघड झालं असतं, कारण तिथले पाय मग पुन्हा लकीने डाकोणे वगैरे रूममध्ये पुन्हा उठवले असते. त्यामुळे मग आम्ही तिथल्या तिथे जे पाणी आहे ते व्यवस्थित सगळं क्लीन केलं आणि एका बादलीमध्ये कापडाच्या साह्याने भरून घेतलं. आणि जसजशी बादली भरत जाईल तसतसं निलेश ते पाणी जे आहे ते ओतून म्हणजे आणत होते बादली परत. तर या पद्धतीने आम्ही जे आहे ते क्लीन करून घेत होतो. तर इथे तुम्ही बघू शकताय तिजोरी जी आहे ती मी क्लीन करत आहे. निलेशने ऑलरेडी झाडून घेतलेलं होतं, पण ओला कपडा घेऊन पूर्ण कब्बड जे आहे, कपाट वगैरे जे आहे, कपाटाच्या आतला जो भाग आहे म्हणजे काडाप्पा आहेत कपाटाच्या आतमध्ये, तर ते सगळं काही ओल्या कपड्याने क्लीन करून घेत होते मी. आणि सणवार म्हटलं ना की खरंच म्हणजे डीप क्लिनिंग वर्षाचं म्हणजे एकदम निघतं खरोखर. म्हणजे वर्षातून 2 ते 3 वेळेला आपण डीप क्लिनिंग करतोच करतो. आणि किचनचं वगैरे म्हणाल तर किचनचं आधीमध्ये असतं, 1 महिन्यातून 2 महिन्यातून असतं. पण हे जे बाकीचं आहे ते करायचं म्हटलं ना की म्हणजे अंग असं पिळकटून निघतं. सगळं करून झाल्यानंतर इतकं दुखतं ना की काय सांगू मी तुम्हाला. तर हे सगळं असं क्लिनिंग जे आहे ते सगळं आम्ही करून घेतलं होतं क्लीन. आणि त्यानंतर आता जो बेड मधला पसारा काढलेला होता तो बेडमध्ये ठेवायचं होतं, त्यामुळे बेडचं जे काय आहे ते वरचं प्लायवूड आम्ही काढून घेत होतो आणि काढून भिंतीला चिकटवून ठेवला, कारण खाली ठेवला असता तर मग पाणी वगैरे पडल्यानंतर खराब झाला असता. तर इथे थोडीशी जी धूळ आहे शिल्लक राहिली होती म्हणून मी झाडून घेत होते. आणि निलेश ला मी बोलले की एक एक जे पसारा आहे तो आणून द्या, म्हणजे आम्हाला कसं मला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ज्या वस्तू आहेत त्या ठेवता येतील. तर जो काही पसारा आहे तो निलेश आणून देत होते या पद्धतीने. आणि बेडमध्ये वगैरे सगळा पसारा जो आहे तो आम्ही लावून घेत होतो. बेडमध्ये थोडासा पसारा बसला राहिलेला जो आहे तो अजून लावायचा आहे. व्हिडिओ आत्ताच इतका मोठा झालेला आहे त्यामुळे मी फार काही म्हणजे सगळं जे काय आहे ते लावलेलं शूट नाही केलं. आता थोडंफार जे आहे ते लावायचं मी लावून घेईन. आधी म्हटलं व्हॉइस ओव्हर वगैरे करूया. आणि मेन व्हिडिओचं जे टायटल आहे ते डीप क्लिनिंग आहे, पसारा लावणं हे नाहीये. त्यामुळे डीप क्लिनिंग जे आहे ते मी दाखवलं तुम्हाला. तर इथे जो काही थोडाफार पसारा होता, आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मम्मीने इतकी दुपटी दिलेली होती ना की ठेवायचं कुठे काही कळत नव्हतं. त्यानंतर मी निलेशला म्हटले की आपण तिजोरीमध्ये जी काही दुपटी आहे ती थोडीफार लावून देऊयात, आणि कपाटामध्ये थोडंफार बसत असेल तर थोडंफार तिथे बसून देऊयात. तर निलेशच्या ह्याच्यामध्ये सगळा धूळ वगैरे पडली होती डोक्यामध्ये. आणि निलेश मला विचारतो त्या अरे मी असा का दिसत आहे ग. मी म्हटलं तुमच्या डोक्यामध्ये धूळ पडली आहे, तुम्हाला सांगितलं होतं
झाडून काढायच्या वेळेला व्यवस्थित म्हणजे टोपी वगैरे घाला, म्हणजे धूळ नाही पडणार डोक्यामध्ये. पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि ज्यावेळेला कॅमेरा सुरू केला त्यावेळेला त्यांना दिसलं. आणि इथे जे काही हा जो जमखाना आहे, अरे देवा, इतका मोठा, या एका जमखान्यावरती 100 माणसं बसतील, इतका मोठा जमखाना आहे. तर हे जे सगळं हंतरुण आहे ते तिजोरीमध्ये थोडंफार आम्ही लावून घेतलं. आणि हंतरुण आम्ही दोघेच आहोत, पण 10 ते 15 जणांचा हंतरुण माझ्या मम्मीने दिलेला आहे. कशाला दिले मला खरंच काही कळत नाही. ठेवायला एकतर जागा नाहीये. मी खरंच म्हणजे कधी कधी हा विचार करते, एका रूम मध्ये राहणारी माणसं कशी करत असतील. आमच्या दोघांसाठी 5 ते 6 रूम आहेत तरी पुरत नाही. तर डीप क्लिनिंगचा हा जो व्हिडिओ होता असा होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.